नमस्कार मित्रांनो, बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता मात्र आवनीने दांगडांच्या पोरांना सरळ केलेलं असतं. पण सुलूमध्ये आडवी येणार ही गोष्ट मात्र त्या सर्वांना माहिती असते आणि त्यामुळे मात्र इथे आता यशोदा जो आहे तो नमीला घोळात घेऊनच इथे सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित करणार असतो. हेच आपल्याला इथे आजच्या भागात पाहायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता प्रेक्षकांनो, इथे आपण मालिकेमध्ये सुरुवातीला पाहतोय इकडे राजा हा अवनीला म्हणत असतो, अहो काय करताय तुम्ही, अशा पद्धतीचे आवाज काढू लागला तर मग कसं होणार आहे. हे बघा, असलं काहीही करू नका ना, प्लीज जरा शांत बसा ना. तेव्हा अवनी म्हणत असते, आता मला झुरळांची भाषा कळणार आहे का, मला त्यांच्याशी कसं बोलता येणार आहे, मला जसं बोलता येतं ना तसंच मी बोलते ना, अहो तुम्ही त्याला मारा ना प्लीज. तेव्हा अवनी म्हणत असते, हे बघ माझ्याकडे येऊ नकोस हा, नाही तर मी तुला मारेल बरं का, प्लीज माझ्यापासून लांब हो. असं म्हणून आता इकडे मात्र यशोदा आणि त्याचबरोबर अण्णा हे दोघेही जण हे सगळं काही ऐकत असतात. यशोदाने तर इथे स्वतःच्या तोंडावर हातच ठेवलेला असतो. त्याला तर इथे समजत नसतं की नेमकं अवनी असं का बरं बोलत आहे म्हणून. तेव्हा मात्र इथे अवनी धावतच जाते आणि धावतच गेल्यानंतर आता इकडे ती लगेचच घट्ट अशी मिठी मारत असते. तेव्हा मात्र अण्णा इथे यशोदाच्या तोंडावर हात ठेवतात आणि त्याला शांत करण्याचं काम करत असतात आणि म्हणत असतात, एक शब्दसुद्धा बोलायचा नाही, शांत बसायचं आहे. तेव्हा यशोदा सुद्धा पूर्णतः शांत बसलेला असतो. इकडे अवनीने आता राजाला घट्ट मिठी मारलेले असते. तेव्हा राजासुद्धा सगळं काही विसरून अवनीला मिठीत घेत असतो. तेव्हा मात्र इकडे लगेचच अण्णा म्हणत असतात, शेवटी शांतता पसरली ना. मग शांतता पसरली म्हटल्यावर आता मात्र नवरा बायकोमधलं भांडण आणि ह्या सगळ्या गोष्टी मिटलेल्या आहेत. आता राजा म्हणत असतो, एक मिनटं थांबा तुम्ही. तेव्हा अवनी म्हणत असते, मला सोडून जाऊ नकोस ना प्लीज, मला खूप भीती वाटते. तेव्हा मात्र इथे राजा म्हणत असतो, अहो असं काय करताय, त्या झुरळाला आपल्याला बाजूला करावं लागेल की नाही, आणि जर आपण त्या झुरळाला बाजूला नाही केलं तर ते झुरळ मात्र इथेच राहील की नाही. त्यामुळे आपल्याला काही जरी झालं तरी त्या झुरळाला बाजूला करावं लागणार आहे. तुम्ही 2 मिनटं द्या, मी पटकन ते झुरळ बाजूला टाकतो. असं म्हणून राजा बेडवर असलेलं झुरळ हाताने धरतो आणि त्यानंतर मात्र लगेचच आता खिडकीतून तो झुरळ बाहेर फेकून देत असतो. आता झुरळ बाहेर फेकून दिल्यानंतर इथे राजा म्हणत असतो, झालं आता मात्र झुरळ इथे नाहीये, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा अवनी म्हणत असते, बापरे मला तर प्रचंड भीती वाटली खरं तर हे झुरळ पाहिल्यानंतर. आता मात्र इकडे यशोदा म्हणत असतो, बापरे अण्णा काय होतं हे सगळं. तेव्हा अण्णा म्हणत असतात, तू वेडा आहेस, अरे जोपर्यंत नवरा बायकोमधलं भांडण आणि ह्या सगळ्या गोष्टी मिटत नाहीत तोपर्यंत आपण काहीच बोलायचं नसतं. आता त्यांच्यामधलं भांडण आणि ह्या सगळ्या गोष्टी मिटलेल्या आहेत ना, त्यामुळे मात्र इथे तुला काळजी वगैरे करण्याची काहीच गरज नाही आहे, तू शांत बस. आणि त्याचबरोबर इथे मात्र अण्णा म्हणत असतात, आता सगळीकडे शांतता पसरली. तुला सांगू का, आता अवनी आणि त्याचबरोबर राजा ह्या दोघांचा सुद्धा जो संसार आहे ना तो मात्र इथे व्यवस्थित मार्गी लागलेला आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतात. त्याचबरोबर इथे आता राजा म्हणत असतो, आता तुम्ही शांत बसा बरं, तुम्ही मात्र मला फार दमवलं. अवनी म्हणत असते, हो तू सुद्धा मला प्रचंड दमवलेला आहेस, तू असं का वागलायस माझ्यासोबत. त्याच वेळेला राजा म्हणत असतो, आता मी काय वागलोय सांगा बरं, तुमच्याकडे झुरळ आलं होतं, झुरळाला एवढं कोण घाबरतं सांगा बरं. अवनी म्हणत असते, मी घाबरते, मला मात्र झुरळ आणि ह्या सगळ्या गोष्टी अजिबातच जमत नाहीत, त्याला मी काय करणार आहे, मला ह्या सगळ्या गोष्टींचा फार जास्त भीती वाटते असं सुद्धा स्पष्ट शब्दामध्ये अवनी बोलू लागते. त्यावेळेला मात्र राजा म्हणत असतो, तुम्ही आता काळजी करू नका, सगळं काही ठीक आहे, तुम्हाला काळजी वगैरे करण्याची काहीच गरज नाही, तुम्ही मात्र आरामात शांततेत झोपू शकता असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर इथे मात्र आता अण्णा म्हणत असतात, राजा तुझ्या काही गोष्टी लक्षात येत आहेत का, हे बघ तू ना इथे सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजेस, म्हणजे इथे माझ्यानंतर मात्र इथे हा वाडा आणि त्याचबरोबर दांगटांचा वाडा कोण सांभाळणार आहे, तर तो वाडा मात्र तुला सांभाळायचा आहे, ही गोष्ट तुझ्या लक्षात यायला हवी की नाही. तेव्हा आता इकडे तो म्हणत असतो, मला कुठे काय समजतं, मला मात्र फक्त आणि फक्त इथे टिकाव फावडं आणि माझं गवंडी काम ह्याच तर गोष्टी समजताच ना, मला मात्र बाकी काही समजत नाही, हो की नाही, आणि मी माझ्या कामातच बरा आहे. अण्णा खरंच म्हणत असतात, खरंच यशा एवढा मोठा आहेस
आहेस, अरे मोठा भाऊ आहेस ना तू, मग मोठा भाऊ असताना तुलाच ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत, तूच हे सगळं काही केलं पाहिजे ना, तुलाच ह्या सगळ्या गोष्टींची काळजी आणि हे सगळं काही असलं पाहिजे की नाही, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. त्याचबरोबर त्या राजाकडून जरा तरी तू काही शिक, राजाकडून जर तू ह्या सगळ्या गोष्टी शिकलास ना तर मग सगळं काही व्यवस्थित होणार आहे आणि त्याचबरोबर सगळ्या गोष्टी कसं कसं होणार आहे हे तुला तरी समजायला हवं की नाही. आता मी माझा झोपायला जातो असं म्हणून अण्णा मात्र बाहेर खाटावर झोपायला जात असतात. राजाला मात्र यशोदाला मात्र अजूनच टेन्शन आलेलं असतं. त्यांना अशा पद्धतीने बोलले. त्याचबरोबर अवनी आणि राजा या दोघांचं लग्न झालं नाही, पण मग आता हे खोलीतून आवाज येत होते. हे खोलीतून आलेले आवाज नेमके कशाचे होते, काय होते, ही गोष्ट मात्र अजिबातच त्याला इथे समजत नसते. आता इकडे तो विचार करू लागलेला असतो, काय करायचं, सगळं काही ठीक तर असेल ना, ह्या राजाने मात्र काही गोंधळ तर घातला नसेल ना, असा सुद्धा आता इकडे तो विचार करत असतो. अण्णा झोपलेत याची पूर्णतः तो खात्री करून घेतो आणि खात्री करून घेतल्यानंतर लगेचच आता इथे तो अण्णांना आवाज देत असतो आणि इथे राजाला आवाज देत असतो. दरवाजा वाजवत असतो तेव्हा अवनी म्हणत असते, अरे राजा, दरवाजा कोणीतरी वाजवतंय. तेव्हा मात्र आता इकडे तो म्हणत असतो, काय यार, आत्ता जस्ट झोपलो होतो, झोपून पण देत नाही आहेत ही लोके. तेव्हा मात्र इथे पुन्हा तो म्हणत असतो, राजा दरवाजा उघडतोयस का, उघड पटकन दरवाजा, मी आहे. असं म्हटल्याबरोबर अवनी लगेचच म्हणत असते, यशोदा आहे बहुतेक, प्लीज तू दरवाजा उघड ना. असं म्हटल्याबरोबर तो लगेचच आता इकडे दरवाजा उघडत असतो आणि तेव्हा यशोदा म्हणत असतो, काय झालं, सगळं काही ठीक आहे ना, काय काय झालं, काय होतं. अवनी मॅडम, तुम्ही ठीक आहात ना, ह्याने तुम्हाला काही केलं तर नाही ना तुमच्यासोबत, खरं खरंच सांगा, सगळं काही ठीक आहे ना. असं म्हटल्याबरोबर लगेचच आता राजा म्हणत असतो, बघितलं, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, असे चित्रविचित्र आवाज काढू नका म्हणून, तुमच्यामुळे हे सगळं काही झाले आणि तुमच्यामुळे आता ह्या सगळ्यांचा गैरसमज होणार आहे, मी तुम्हाला सांगत होतो. आणि त्याचबरोबर इथे यशोदा म्हणत असतो, म्हणजे नेमकं काय झाले. त्यावेळेला राजा म्हणत असतो, काही नाही रे यशोदा, तुला एक गोष्ट सांगू का, काही झालेलं नाही आहे. हे बघ, इथे ना झुरळ आलं होतं आणि झुरळ आलेलं असल्या कारणाने ना ह्या घाबरल्या आणि झुरळाशी बोलत होत्या. तेव्हा मात्र आता यशोदा म्हणत असतो, अशा पद्धतीने, खरं खरं सांग, तू काही केलेलं तर नाही आहेस ना. तेव्हा मात्र तो म्हणत असतो, नाही, मी काहीच नाही केलेलं, मी खरं सांगायलोय, मी खरंच काही नाही केलेलं. असं स्पष्टपणे आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इथे मात्र यशोदा म्हणत असतो, बरं चल, आता बाहेर झोपायला चल, कारण इथे ना अण्णा शांतपणे झोपलेले आहेत, चल तू बाहेर झोपायला. त्याचबरोबर अवनी म्हणत असते, पण पण बाहेर म्हणजे मला तर खरं भीती वाटते ना, म्हणजे असं कसं होणार आहे. तेव्हा आता इकडे लगेचच यशोदा म्हणत असतो, काही घाबरायची वगैरे गरज नाही आहे, आता काही होणार नाही आहे. तेव्हा लगेच आता राजा यशोदाला म्हणत असतो, आलंच 2 मिनिटात. मग तो अवनीला म्हणत असतो, तुम्ही काळजी करू नका, आता घरामध्ये इथे मच्छर, त्याचबरोबर ढेकण, उंदीर, त्याचबरोबर झुरळ तुमच्यासोबत काही येणार नाही. अवनी घाबरत्याने म्हणत असते, काय काय सांगतोयस काय, घरामध्ये ढेकणंसुद्धा आहेत. तेव्हा तो म्हणत असतो, घरामध्ये ढेकणं नाही येतं आणि त्याचबरोबर इथे काही तुम्हाला करण्याची आणि घाबरण्याची वगैरे काहीच गरज नाही, तुम्ही अजिबात काळजी वगैरे काहीच करू नका, असं सुद्धा स्पष्टपणे तो म्हणत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर अवनीला मात्र अजूनच टेन्शन आलेलं असतं. अवनी आता विचार करू लागलेले असते की मी इथे कशी झोपणार आहे, मी इथे काय करणार आहे, ह्या गोष्टी मात्र मला अजिबातच समजत नाहीत, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा ती पुन्हा त्याला म्हणत असते, ऐक ना, तुला बाहेर जाऊन झोपावंच लागणार आहे का, प्लीज नको ना जाऊ, मला फार जास्त भीती वाटते. तेव्हा तो म्हणत असतो, हे बघा असं काय करताय, मी फक्त दरवाजा लोटून घेतो, कडी वगैरे तुम्ही आतमधून अजिबातच लावू नका, जर काही वाटलं किंवा अण्णांनी वगैरे आवाज दिला ऐन वेळेला तर मी पटकन येईल आणि त्यानंतर आतमध्ये येईल, त्यामुळे तुम्ही कडी दरवाजाला अजिबातच लावू नका. तेव्हा दुसरीकडे आपण पाहतो यशोदा आता यशोदा तर जातोच, पण राजासुद्धा त्याच्या पाठीमागे जातो. तेव्हा पाण्या मागत असतो, अरे काय हे, हा तर आतमध्ये झोपला होता ना, मग आता मात्र हा बाहेर का बरं आलेला आहे. तेव्हा लगेच आता इकडे यशोदा म्हणत असतो, तुला काय करायचंय, तुझं तुझं बघ ना, तुझं तुझं झोप ना गपचूप, नाही त्या उचापत्या आणि नाही ते उद्योग करण्याची तुला मात्र काहीच गरज नाही. नाही रे, मी असंच बोललो, म्हणजे हा आता भांडण मिटलं होतं ना, मग वहिनीकडे जाऊन झोपला होता ना, मग हा परत बाहेर का बरं आला आहे, असं आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा मात्र आता राजाला काय बोलावं काय नाही हे समजत नसतं,
पण यशोदा मात्र कशीबशी परिस्थिती सावरून नेतो आणि त्यानंतर सर्वांना शांतपणे झोपायला सांगत असतो. आता पुन्हा एकदा पाण्या म्हणत असतो, मला तर ना एक गोष्ट ह्यांची कळतच नाहीये, हे लोक कशी वागतात काय करतात ना हे काही समजतच नाहीये. म्हणजे ना घडीत भांडतात आणि त्याबरोबर ह्याचं लग्न झालेलं आहे ना, मग लग्न झालेलं असून सुद्धा हा कसं काय बाहेर झोपतो. आता मात्र यशोदा चिडतो आणि म्हणत असतो, पाण्या जरा जास्त बोलतोयस असं वाटत नाही का, तू लहान आहेस ना, मग लहान आहेस तर लहानासारखं राहा जरा, नवरा बायकोंच्या मध्ये पडण्याची तुला काहीच गरज नाही समजलं. असं म्हणून झोप म्हणतोय ना, असं झोप म्हणून तो आता त्याला जबरदस्ती झोपवण्याचं काम करत असतो. दुसऱ्या बाजूला अवनीसुद्धा आता शांतपणे झोपलेली असते. खरं तर ह्याला शांत झोप असं काही म्हणताच येणार नाही, कारण मध्यरात्र झालेली असते आणि आता पाऊस यायला सुरुवात झालेली असते. दांगटांचं घर हे कौलारूचं आणि त्यामुळे इथे डागडुजी न केल्यामुळे ते गळायला सुरुवात झालेली असते. आता लगेचच राजाच्या अंगावर काही पाणी पडतं. राजाच्या अंगावर काही पाणी पडल्याबरोबर इथे मात्र त्याला आता काय करावं ही गोष्ट अजिबातच समजत नसते आणि तो वर डोकं करून पाहतो तर पाऊस यायला सुरुवात झालेली असते. त्यामुळे तो घरातल्या सर्वांना उठवतो आणि म्हणत असतो, उठा उठा लवकर उठा, कारण पाऊस यायला सुरुवात झाली आहे. असं म्हटल्याबरोबर लगेचच आता इथे मात्र यशोदासुद्धा उठतो आणि राजा धावतच आतमध्ये निघून जातो. आता धावतच आतमध्ये गेल्यानंतर इथे मात्र अवनीच्या अंगावर पाणी पडणार असतं. आता अवनीच्या अंगावर पाणी नेमकं पडणार, नेमकं त्याच वेळेला राजा धावतच येतो आणि त्याच वेळेला राजा धावतच आल्यानंतर आता मात्र इकडे तो म्हणत असतो, तुमच्या या गाढ झोपेला मी अजिबात मोडू देणार नाही. काही जरी झालं ना तरीसुद्धा मी तुमची ही जी काही झोप आहे ना, ती झोप मात्र अजिबातच मी विस्कटू देणार नाही. तुम्ही मात्र गाढ झोपा. काही जरी झालं ना तरीसुद्धा मी तुमच्यामध्ये हा पाऊस अजिबातच येऊ देणार नाही, असं स्पष्टपणे आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर मात्र इथे तो लगेचच तिथे असलेला एक पेला पकडतो आणि पेला पकडून दुसऱ्या हातामध्ये धरत असतो. आता अवनीला थोडंसं थंडी वाजू लागते. पावसाचे काही तिच्या अंगावरती थेंब पडू लागतात आणि थेंब पडल्यानंतर इथे मात्र अवनीची झोप मोडू लागते. तेव्हा अवनी दचकन उठून पाहते तर काय, राजा मात्र इकडे दोन हात दोन बाजूला केलेले असतात आणि दोन हात दोन बाजूला केल्यानंतर आता मात्र इकडे तो ते पाऊस इथे तिच्या अंगावर पडू नये याचाच सगळ्या परीने विचार करू लागलेला असतो. आता इथे हे सगळं काही झालेलं असतं, पण अवनी मात्र उठते आणि अवनी उठल्यानंतर लगेचच राजाला पाहत असते. तिला तर कळत नसतं की काय करावं आणि काय नाही म्हणून. तेव्हा मात्र लगेचच आता इकडे ती त्याला म्हणत असते, काय करतोयस तू हे. तेव्हा तो म्हणत असतो, काही नाही, पाऊस यायला सुरुवात झाली. तेव्हा मात्र बाहेर सुद्धा खूप गोंधळ सुरू असतो. सगळे अंथरुणं भिजत आलेले असतात, गाद्या गोळा केलेल्या असतात. तेव्हा अवनी उठते आणि म्हणत असते, काय काय सांगतोयस काय, हे पाऊस यायला लागलेला आहे, हे कसं शक्य आहे. आणि त्याचबरोबर इथे पाऊस येतोय आणि पावसात असं इथे वातावरण घर गळतंय. अरे तुम्ही कसे लोक आहात, घर गळतंय आणि ती गोष्ट तुम्हाला माहिती सुद्धा नाहीये. तेव्हा मात्र राजा म्हणत असतो, हो ना, तुम्ही काळजी करू नका, घर गळत आहे पण तुम्हाला मात्र काळजी करण्याची काहीच गरज नाही. असं कसं काळजी वगैरे करण्याची गरज नाहीये. अवनी बाहेर जाते तेव्हा राजा तिला बाहेर जाऊ देत नसतो, पण ती मात्र काही केले ऐकत नाही आणि बाहेर काय चाललेलं आहे हे बघत जाते. तेव्हा बाहेरचं सुद्धा सगळं काही गळायला सुरुवात झालेली असते. अवनी तिच्या उघड्या डोळ्याने पाहते आणि उघड्या डोळ्याने पाहिल्यानंतर तिला मात्र खूपच मोठा धक्का बसतो. ती म्हणत असते, हे सगळं ओलं होतंय, काय करायचं आता, हे सगळं काही भिजत आलेलं आहे, ह्या अशा गोष्टी कशा काय होत आहेत तेच मला काही कळत नाहीये. आणि हे सगळं भिजतंय तर तुम्ही याच्याकडे अजिबात लक्ष वगैरे दिलेलं नाहीये का, काय करताय काय तुम्ही, असं सुद्धा आता इकडे अवनी बोलत असते. तेव्हा आता घरातले सगळे पोरं जे आहेत ना, ते पोरं मात्र इथे कोणी बादली, कोणी ताट, कोणी त्याचबरोबर प्याला, कोणी आता इथे मग, कोणी कळशी, कोणी घागर, हे सगळं काही घेऊन इथे आता पाणी इथे पकडत असतात, जेणेकरून घरामध्ये जास्त पाणी होऊ नये म्हणून. आणि हे सगळं काही झाल्यानंतर लगेचच इकडे अण्णासुद्धा आलेले असतात आणि अण्णासुद्धा आल्यानंतर ते खुर्ची टाकून बसलेले असतात आणि खुर्ची टाकून बसल्यानंतर आता मात्र इकडे अण्णांना कळत नाही की काय करावं आणि काय नाही म्हणून. तेव्हा मात्र इकडे
अवनीसुद्धा येते आणि अवनीसुद्धा आल्यानंतर ती म्हणत असते हे सगळं काही काय आहे, आणि त्याचबरोबर इथे सगळीकडे पाणी पाणी काय होतंय, ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने कसं काय होत आहे हे सुद्धा आता इकडे तिला कळत नसतं. त्याचबरोबर अवनी मात्र धावतच आतमध्ये जाते. इथे सगळेजण कुणी पाणी पुसत असतं. त्याचबरोबर अण्णा मात्र इथे शांततेत सुरुवातीला खुर्चीवरच बसलेले असतात. यशोदा मात्र खाली बसून पाणी पुसण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो. तेव्हा अवनीला मात्र आता सर्वजण सेफ ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतात. अवनी तिथे आलेली असते आणि तेव्हा सगळेजण म्हणत असतात की आता तू ताबडतोब जे आहे ना ते इथे गादीवर बस. तू गादीवर बसलीस ना तर सगळं काही व्यवस्थित होणार आहे. तुला काळजी वगैरे करण्याची काहीच गरज नाही, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. इकडे लगेचच हा जो काही यशोदा आहे ना तो यशोदा पूर्ण क्लीन करण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्याला सुद्धा आता हे सगळं काही होत असताना थोडंसं टेन्शनच आलेलं असतं. राजा म्हणत असतो, मी काय म्हणतो अवनी मॅडम, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही ना इथे आतमध्ये जा ना, म्हणजे आतमध्ये जाऊन तुम्ही आराम करा ना. हे बघा, हे आम्हाला रोजचीच सवय आहे. तेव्हा अवनी म्हणत असते, अशी कशी रोजची सवय आहे. आता मात्र अवनी हे सगळं काही पाहत असताना आपण पाहतो की इकडे लगेचच अण्णासुद्धा तिच्याकडे पाहत असतात. आणि त्यानंतर इकडे अवनी म्हणत असते, किती राडा झालाय हा, किती पाणी झालंय हे सगळं. एक काम करा, हे सगळं काही नीट करा. अजिबात इथे राडा आणि पाणी ह्या सगळ्या गोष्टी अजिबातच होता कामा नयेत. हे सगळं तुम्ही अशा पद्धतीने कसं काय करू शकता तेच मला काही कळत नाहीये. काय चाललंय काय तुमचं, अशा पद्धतीने कसं काय तुम्ही वागू शकता हेच मला काही केल्या कळत नाही, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. त्याचबरोबर इथे मात्र सुनबाई तू नको काळजी करू, असं अण्णा बोलत असतात. पण अवनी म्हणत असते, अशा पद्धतीने हे सगळं होतंय आणि मला सांगताय तुम्ही काळजी वगैरे करायची नाही, आणि त्याचबरोबर एवढं घरामध्ये पाणी होतंय, चला लवकर भांडी सगळं काही घेऊन या, आपण सगळं हे पटापट पटापट लवकरात लवकर बाजूला करूयात, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे आतल्या गाद्यासुद्धा भिजल्या असतील असं अवनी म्हणते. धावतच खोलीमध्ये येते आणि धावतच खोलीमध्ये आल्यानंतर पाहते तर काय, तिची सुद्धा सगळी गादी भिजलेली असते. आणि त्यावेळेला मात्र इथे अवनी चिडते आणि म्हणत असते, काय होतं हे सगळं, बघितलंयस ना तू, गादी माझी सुद्धा सगळी काही भिजलेली आहे आणि आता मात्र तिचा वास येईल. तेव्हा राजा मात्र ती गादी गुंडाळतो आणि म्हणत असतो, तुम्ही अजिबातच काळजी करू नका, काहीही वास वगैरे अजिबातच येणार नाही, तुम्हाला काळजी वगैरे करण्याची काहीच गरज नाही, असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. त्यावेळेला ती म्हणत असते, कसं नाही बोलायचं सांग ना, तू डोक्यावर पडलायस का, अशा पद्धतीने कसं काय बोलू शकतोयस तू. आणि त्याचबरोबर इथे तो म्हणत असतो, अहो नाही वास येणार, अरे काय करतोयस, पाणी सगळं झिरपेल, त्यामध्ये वास नाही येणार, अहो आपण सुकायला टाकू ना, 2-3 दिवसात सुकेल. अरे सुकेल कधी, पावसाचे दिवस आहेत, ऊन कधी पडणार आहे. बरं ठीक आहे, तुम्ही नका काळजी करू, आपण ना यामध्ये डांबर गोळ्या ठेवूया. डांबर गोळ्या ठेवल्या ना तर काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे, तुम्हाला सगळं काही व्यवस्थित होणार आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर अवनी म्हणत असते, काय बाबा खरंच ना किती वास येणार आहे. अहो तुम्हाला सांगू का, गेल्या वर्षीच्या पावसामध्ये ह्या गाद्या भिजल्या होत्या, मग आता तुम्हाला वास येतोय का. अवनी म्हणत असते, ईशी, हे गेल्या वर्षीच्या पावसामध्ये गाद्या भिजल्या होत्या, आणि गेल्या वर्षीच्या पावसामध्ये जर ह्या गाद्या भिजल्या होत्या आणि आता सुद्धा तू अशा पद्धतीने हे सगळं काही करतोयस म्हटल्यावर काय करायचं, तू वेडा आहेस का, तू मूर्ख आहेस का, असं अवनी बोलत असते. तेवढ्यातच अण्णा मात्र छत्री घेऊन आलेले असतात आणि अवनीच्या डोक्यावरती छत्री धरत असतात. तोपर्यंत राजाने प्लास्टिक आणलेलं असतं आणि ते प्लास्टिक आता गादीवर अंथरून घातलेलं असतं, जेणेकरून त्या गाद्या ज्या आहेत ना त्या भिजू नयेत. आता अवनी म्हणत असते, अण्णा मी पकडू का छत्री. तेव्हा मात्र अण्णा म्हणत असतात, नाही, सगळी दांगटांची पोरं भिजली तरी सुद्धा चालेल, घरामध्ये दांगटांच्या पूर आला तरी सुद्धा चालेल, पण अवनी मॅडम आमच्या सुनबाई म्हणजे आमच्या घरची लक्ष्मी भिजता कामा नये. तेव्हा धनू म्हणत असतो, अण्णा आपल्या आईचं नाव लक्ष्मी होतं, मग अरे लक्ष्मी तर तुमची आई माझी बायको, पण आपल्या घरची लक्ष्मी खरं ही आहे ना आपली सून, मग त्यामुळे तसं म्हटलो, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलत असताना मात्र इकडे पुन्हा यांची हीच धांदल सुरू असते. आता इकडे अण्णांनी छत्री तर पकडलेली असते, पण अण्णांनी छत्री पकडून सुद्धा इथे अवनी मात्र ह्या लोकांना मदत करण्याचं काम करत असते. आणि ह्या लोकांना मदत करण्याचं काम केल्यानंतर आता मात्र इकडे
खूपच जास्त फजिती उडालेली असते. ह्या पोरांचे सुद्धा डोकं भिजत आलेले असतात, त्यामुळे पाण्या धावतच बाहेर जातो आणि प्लास्टिकच्या टोप्या ह्या चौघांना सुद्धा तो बनवून आणत असतो, जेणेकरून इथे कोणीही भिजू नये आणि काहीही होऊ नये. म्हणूनच हा सगळा काही त्याचा प्रयत्न सुरू असतो. आता ही दांगटांची पोरं स्वतःच्या डोक्यामध्ये इथे आता ह्या प्लास्टिकच्या टोप्या घालत असतात आणि त्यानंतर मात्र आता पाणी काढायला सुरुवात करत असतात. तर आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आता मात्र अवनीने स्पष्ट शब्दामध्ये दांगटांच्या घरी सांगितलेलं असतं की उद्याच्या उद्या घरावरती ताडपत्री पडली पाहिजे. जोपर्यंत घरावर ताडपत्री पडत नाही तोपर्यंत कोणीही शांत बसणार नाही, असं अवनीचा हा शब्द. आता मात्र इकडे आत्या ताडपत्री पडेपर्यंत घरी आली नाही पाहिजे असं वाटत असतं. त्यामुळे नमीला ह्या सर्वांनी बोलावून घेतलेलं असतं आणि नमीला सर्वांनी बोलावून घेतल्यानंतर आता मात्र तिला असं सांगितलेलं असतं की तुझं यशादावर प्रेम आहे ना, मग जर तुझं यशादावर प्रेम आहे तर मग मला एक गोष्ट सांग, काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे इथे आपली जी काही आत्या आहे ना त्या आत्याला मात्र तू इकडे येऊ देऊ नकोस, जोपर्यंत ताडपत्री घालत नाही तोपर्यंत, असं म्हणून नमिताने आता तिचं म्हणणं हे सगळं काही सारथी ठरवलेलं असतं. पण शेवटच्या क्षणाला सुलूला कसली तरी कुणकुण लागलेली असते आणि त्यामुळे मात्र लगेचच आता इकडे ती आलेली असते. जेव्हा ती येते त्यावेळेला मात्र इकडे तुम्ही काय करताय असं म्हटल्याबरोबर आता वर चढलेल्या यशादाचं राजाचं लक्ष आलेल्या सुलू आत्याकडे जातं. तर आता प्रेक्षकांनो, नेमकी सुलू काय करेल का अवनी आता सुलूला कायमचा धडा शिकवेल हे पाहणं फार कमालीचं आहे. तर पाहत रहा बाई तुझा आशीर्वाद. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.